तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। माऊलीचे भक्त आपल्या सोबत आहेत। त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना जे आहे ते तब्बल 1 किलो सोन्याचा मुकुट आरोपण केलाय आणि मात्र त्यांचं दातृत्व या माध्यमातून पुढे आले। तुमच्याकडे संपत्ती किती आहे यापेक्षा तुमच्या दानत किती आहे आणि हेच दानत असलेले भारत सर आपल्या सोबत आहेत। काय सांगाल ज्या पद्धतीनं आपण माऊलीच्या चरणी तब्बल 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय, 17 तारखेला तुम्ही मुकुट अर्पण केलाय, त्या दिवशी काय भावना होती आणि आज काय भावना आहे? त्या दिवशी चांगला आनंद होता, आज बी आनंद आहे। 1,05,00,000चा मुकुट केलो PN गाडगे याच्या पुण्याहून आणि एकदम आनंद आहे। समजा काय वाटलं की तुम्हाला माऊली चरणी तब्बल 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला पाहिजे? 2 वर्षापासून माझ्या मनात होतं आणि मी होतो सायकलवरला माणूस 4 व्हीलरवर आलो, त्याच्यामुळे मला आनंद आहे की माऊलीला काहीतरी करावं। पहिल्यापासून होती इच्छा, ते केलं। समजा सायकलवर होतं म्हणजे नेमकं काय होतं? संजय गांचे 250 रुपये मिळाले, तिथून 350 रुपये सायकल घेतलो, दुसरे 100 रुपये घालून धंदा करून मग काय धंदा केला? किराणा दुकान, छोटं किराणा शिवाजीनगर उमरेगरच्या पाठीमागे छोटं किराणा दुकान होतं, ते करत करत मग ह्याच्या प्लॉटिंगमध्ये आलो। दुकान कसं खोक्यात ठेवलं होतं? छोटं खोकं होतं, 5,000चं दुकान झालं, पुन्हा 250च्या जागी 5,000 झाले, सोयरेधारे दिले। समजा नेमकी सगळं कोणतं साल होतं इसवी सनाचं? 87ला किराणा दुकान होतं, 86ला संजय गांधी मिळतं 250 रुपये मिळाले। मग किराणा दुकान टाकला, व्यवसाय सुरू केला, पुढे कशी प्रगती केली? पुढे होत 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 98ला प्लॉटिंगमध्ये आलं। प्लॉटिंग 98 ते 2010 पर्यंत काहीच नव्हतं, समजा फक्त घर होतं। 2010ला ही जमीन घेतलं, या जमिनीमध्ये 15 एकर जमीन शिल्लक राहिली, त्याच्यामुळे आता काय काय व्यवसाय आहेत? आता काही नाही, प्लॉटिंगचा आणि हे लॉजिंग हॉटेल, मंगल कार्यालय आणि 4 पिक्चर टाक। आम्हाला सांगा, तब्बल जे आहे ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 किलो सोन्याचा मुकुट, त्याची किंमत 1 कोटीवर आहे, म्हणजे काय वाटलं की तुम्हाला हे माऊली एवढा मुकुट अर्पण केला पाहिजे? नाही, पण ते पहिलेपासून इच्छा होती ना, 2 वर्ष आपल्याला 2 वर्षात मुकुट करायचं, 2 वर्ष संपले, केलं। सगळा आनंद झाला, आपल्याला मनावर तेवढं दिलं माऊलीनं, त्या हिशोबानं आनंद आहे। हा मुकुट कुठं तयार केला, ज्यासाठी किती कालावधी लागला सगळं तयार करण्यासाठी, आणि त्याची जी डिझाईन आहे ती कशी निवडली गेली? डिझाईन गुगलमधून डिझाईन काढल्या आणि PN गाडगेपासून पुण्याहून तयार केल्या, 1 महिन्यात तयार झालं। त्याला देत 1 कोटी रुपये दिल्या, बाकी आता हिशोब होईल उद्या। काय आत्मिक समाधान मिळतं त्याच्यातून? नाही, एकदम समाधान, आरामानं झोप लागते, समाधान झालं, दिलं म्हणून असं वाटणंच, आपल्या मनाला वाटणं असं। तर सगळं करण्यापूर्वी देण्यापूर्वी कुटुंबासोबत काय चर्चा झाली? कुटुंबासोबत काही चर्चा नाही। 16 तारखेला चर्चा केलं, 17 तारखेला निघालं, 17ला सकाळी निघाल्या, 16ला सकाळी चर्चा केलं, वा असं मुकुट केलं। ते म्हणजे तुमची मर्जी, म्हणजे आम्ही काय, मी कोणाची कमाई घेतली नाही, स्वतः माझ्या कमाईचं मी केलं। तुमची एक जे आहे ते या वारीत नातेपुत्याला पंगत सुद्धा असते, साधारणपणे त्या पंक्तीला किती वर्ष झालीत आणि त्या पंक्तीचं स्वरूप कसं असतं? पंक्तीला 10 वर्ष झाले आज। दरवर्षी 100 क्विंटल ज्वारी, 10 क्विंटल बेसन, कांदा मिरची ठेसा, आणि समोर गेल्यावर चहा आहे 12,000 लिटरची माळशिरसला, ते चहा बी 2 दिवस वाटतं, हे 3 दिवस वाटतं। साधारणपणे पंक्तीला किती खर्च येतो? तेवढं काय अंदाज लावला नाही, पण 50-60 येतात, 50-60 लाख खर्च येतो, आणि आपण तेवढं काही हिशोब लावणार। आपण हा 4थी नापास, त्याच्यामुळे आपला हिशोब लावायची गरज नाही। फक्त 4थी शिकले? 4थी शिकले, 4थी 3 वर्ष होतो, पास पुढे काही गेलोच नाही मी, 3 वर्ष 4थीच। 4थी शिक्षण झाले, आज एवढं मोठं साम्राज्य उभं केले, माऊलीला काय मागितलंय? माऊलीला काय नाही, आनंद राहू द्या, सुखान राहू द्या, बस आता सगळं दिलेलं आहे ना, माऊली पूर्ण दिले, आता मागायसारखं काही ठेवलं नाही। माऊलीपेक्षा 500 पट आपल्याकडे आहे, माऊली दिल्यापेक्षा माऊलीला दिल्यापेक्षा 500 पट आहे, त्याच्यामुळे आता मागायची काय गरज आहे, सुखान राहू द्या, एवढंच बस। आता तुम्ही वारीत कधी सहभागी होणार आहेत आणि कशी सहभागी जाणार आहे? 27ला निघणार इथून, 28ला भाकरी चालू करणार, 28, 29, 30 पर्यंत वाटणार, 30ला पालखी आपल्या समोर येते, तिथून 10 मिनिटाच्या फरकावर उभा राहते, विसावर राहते, ते गेले की तिथून
30 तारखेला संध्याकाळी चहाला, रात्री 2ला चहा सुरू करायचं, दुपारी 2ला बंद. आणि दुसऱ्या दिवशी 1 तारखेला 2ला करायचं, 2 तारखेला 2ला संपत. 12,000 लिटरची चहा आहे, 10 क्विंटल साखर, मसाला राहते 50-60 किलो, सगळं करून चहा वाटप. अनेक श्रीमंत लोक आहेत, तुम्ही सुद्धा श्रीमंताच्या यादीत मोडतात, पण ज्या पद्धतीने तुमचं दातृत्व दाखवलंय त्याचं कौतुक होतं. काय वाटतं हे सगळं ऐकून? आनंद वाटते. कोणी काही म्हणतात, काही म्हणतात, आपल्याला आनंद आहे. आपला आनंदी सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. माऊली म्हणजे आपल्याला अवतार, आईचा समजाला देवाचा, आपल्याला कमी पडू द्यायला नाही कधीच. अडचणी आल्या तरी सांभाळली माऊलीने. आज अडचण आली की उद्या बरोबर सांभाळणार अशा. काय म्हणजे असं काय तुम्हाला अनुभव आला का? बक्कळ मला अनुभव आला. माऊली दिल्यापेक्षा 10 पट दिली, 10 पट. आता एका वर्षामध्ये जर आपण म्हणल्या तर मला पाहिजे तर 10 पट देते माऊली मला. बक्कळ अनुभव झाले. मी कोणती प्रॉपर्टी घेतलं की आल्या डबल दिड्या होते, असं हे पक्क झालेलं आहे. आणि माऊली अक्षरशः वाल्या कोळीला मुक्काम होता, तिथे एक गेट आहे, त्या गेटवर कोणी चड्डी वाळू घातला. आम्ही गेल्या गेटपाशी पहाटे 5ला, म्हणलं गेट मोकळा आहे. मी म्हणलं गेल्या वर्षी आपल्याला चड्डी वाळू घालून दिलं नाही तर आज कसं देतील गेट. मग ते ठीक आहे म्हणले. आम्ही गेट लाख आहे म्हणून बसले दुरून बघू. एखादी कोणी आलं, देव आहे माणूस आहे माहीत नाही, लाख खोललं आणि गेट खुल्लं करून बघायला गेलं तर कुठेही दिसलं. केवढा माऊलीचा परिचय झाला. तर माऊलीच्या भक्तीचा ओढा कसा लागला नेमका सुरुवातीपासून विचारतो? सुरुवातीपासून बाप जात होता पंढरपूरला, वडील पण आता जात चालू झालं. मुखेड तालुक्यात धामणगाव. वडील काय करायचे? वडील हे धंदा करते, किराणा दुकान. निश्चित आपण बघतो हे होते माऊलीचे भक्त, ज्यांनी माऊली चरणी तब्बल 1 किलो सोन्याचा, ज्याची किंमत 1 कोटी रुपये आहे, असा मुकुट अर्पण केला. आणि त्यांची दरवर्षी नातापुत्याला जे आहे ते 3 दिवस पंगत असते, चहा असतो, आणि यासाठी सुद्धा साधारणपणे 50 ते 60 लाख रुपये खर्च येतो, असे अंदाजी माहिती त्यांनी सांगितली. खरं तर याचा गाजावाजा सुद्धा त्यांना करायचा नव्हता. मात्र ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्यानंतर आपण त्याच्यासोबत चर्चा केली. ज्या पद्धतीनं यांनी दातृत्व दाखवलं, त्या दातृत्व सुद्धा सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.